डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. समाजासाठी निस्वार्थ मार्गदर्शक कार्य करणारे प्राध्यापक गजानन बाबूराव अर्थात प्राध्यापक जी.बी. कदम सर यांचा प्रथम स्मृतिदिन, त्यासोबतच सरांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी जी.बी. एक आढळतारा या स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा संगमनेर शहरातील अकोले बायपास रोडवरील मातोश्री लॉन्स या ठिकाणी पार पडलाय. या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान प्रसिद्ध साहित्यिक के.जी. भालेराव यांनी भूषवलं. तर प्रमुख पाहुणे आणि व्याख्याते म्हणून प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, कवी, नाटककार प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे, तसेच माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, उत्कर्षा रुपवते, ए.पी. बनसोडे, के.एस. गायकवाड, हिरालाल पगडाल, बाबा खरात, कुसुमताई माघाडे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येनं हजेरी होती. तर विनय घोसाळे, सचिन साळवे, डॉक्टर रवींद्र घोसाळे, पगारी गुरुजी, रणजित परदेशी, संजय भालेराव, पत्रकार संजय आहिरे आणि पत्रकार सुभाष भालेराव यांचीही उपस्थिती होती. प्राध्यापक जी.बी. कदम सरांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकणारी जी.बी. एक आढळतारा ही स्मरणिका ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे आणि माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या शुभहस्ते प्रकाशित केली गेली. या स्मरणिकेमध्ये बहुजन समाजाच्या आर्थिक विकासाचं स्वप्न पाहून त्याप्रमाणे शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये समाजासाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक कार्य करणाऱ्या प्राध्यापक जी.बी. कदम सरांच्या संघर्षमय जीवनावर आणि त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि वैचारिक योगदानाचा प्रेरणादायी आढावा घेतला गेला. कार्यक्रमात धम्मसंस्कार विधी बौद्धाचार्य राजेंद्र मुंतोडे, रामदास भालेराव आणि एकनाथ मेढे यांनी मधुरवाणीतून संपन्न केला. सर्वांचे आभार अमोल कदम यांनी मानले. तर पाहुण्यांचा सत्कार डॉक्टर अतुल कदम यांनी केला. सूत्रसंचालन रवी भालेराव आणि विनय घोसाळे यांनी केलं. खूप अडचण व्हायची, तर सरकारी पैसे नसायचे. अशा वेळेला आम्हाला कदम सरांनी खूप मदत केली आहे. आम्हाला प्रामुख्याने काल मतदानामध्ये 3 लोक प्रामुख्याने होते. एक आमचा शेटे साहेब, शेटे खाणारे, आरोग्य खाणारे शेटेवाले, त्यांनी आम्हाला सांगितलं की दादा काम करता तर अजिबात काळजी करायची नाही आणि प्रमाणात ठेवायचं नाही. ज्यावेळेस पैसे की त्यावेळेस द्या, ते एक वर्ष त्यांना आरोग्य खाणारे त्याचप्रमाणे आम्ही ज्या घरीमध्ये राहत होतो ते 2 कुटुंबाचे ते 10,000 जवळचे मित्र होते. त्यांना आम्ही भाडा देऊ शकत नाही लवकर. त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की तुम्ही ज्यावेळेस पैसे येतील त्यावेळेस तुम्ही भाडं द्या. त्यांनी आपल्या मुलाला सांगितलं की या शिक्षणाकडे पैसे मागायचे त्यांच्याकडे आले त्यांना देतील. त्याला आनंदाचा प्रश्न मिटला, आनंदाचा प्रश्न मिटला. पण रोज दैनंदिन जीवनाचा प्रश्न होता, आपल्याचे निकट प्रश्न होता. आपले तेल, साबण, रॉकेल भरत नसायच्या आणि याच काम करणारा आम्हाला देणारा आणि जीविका सरांनी सगळा खर्च पिण्याचा, काळा पाण्याचा जो कुठला खर्च असेल संपूर्ण 3-4 वर्ष खर्च केला. आता त्याच्यानंतर दिले, परंतु कदम सरांनी कधीही त्या वाचू केली एवढा खर्च केला, तेवढा खर्च केला. अतिशय मोठ्या मनाचा धन्यवाद मानत होता. आता मित्र असा होता असता मित्र कसा होता मित्र असा कदम सरांचा या हाताला केलं तर अशा प्रकारचा संयम त्यागी मित्रवादी अशा प्रकारचा मित्र आमच्यातून निघून गेले. वर्ष झालं त्यांच्या पुण्य निमित्त त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून बुद्धाचार्यामार्फत मी त्या परमेश्वराकडे प्रार्थना करतो. सार्वजनिक जीवनात काम करणं म्हणजे त्या वादळाला सोबत घेऊन चालणं असतं. ते अनेक मुलंही असतात. कधी कधी आपल्या प्रपंचाकडं, संसाराकडं, कुटुंबाकडं दुर्लक्ष होतं.
पण एक गोष्ट आपण मान्य केली पाहिजे की इतरांचे अश्रू पुसता पुसता आपल्या अश्रूचा विसरपणा इतका अवघड आहे. हे सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या माणसाच्या ठाई असतं आणि म्हणून आपण त्यांना अभिवादन केलं पाहिजे, वंदन केलं. मी पुन्हा एकदा जेबी सरांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आपण या सोहळ्यासाठी मला सन्मानाने आपले वातावरण केलं आणि या सोहळ्यात मला आपण सामावून घेतलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या विषयीची संयोजन समितीच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतो. साहेब म्हणाले की जातीची कुठं आता दोन पडली पाहिजे. ती कुठं साहेब दोन घटक ना का असं आहे की ती कुठं आता पुन्हा घट्ट होत आहे आणि घट्ट करण्याचं काम हे फुलेच्या अगोदर होते. मतलब फुले आंबेडकर या काळात त्याला थोडंसं पुसरसं झालं. आता दादासाहेब गायकवाड करत आणि पुन्हा ती व्यवस्था आलेली. ती व्यवस्था ही कुठं दोन तेव्हा आपल्याला सगळ्या कार्यकर्त्यांना घट्टपणे व्यवस्थेच्या विरोधात लढावं लागेल. मी कदम सरांना अभिवादन करतो कारण ह्या मुलांना धन्यवाद दिलं पाहिजे. त्यांनी कार्यकर्त्याचं जे काही डॉक्युमेंटेशन लागतं त्याने आयुष्यावर काय केले याची कुठेतरी नोंद असली पाहिजे. ती नोंद या क्रांतीच्या रूपाने या मुलांनी घेतलेली आहे. म्हणजे या मुलांच्या कौतुकासाठी जर हे नसतं केलं तर जीविका वर्ष झाले त्यांच्या आठवणी काय आहे त्या पुसल्या गेल्या असत्या. म्हणून या मुलांना धन्यवाद देतो. मी भार्गव सरांचा पण आभार मानतो आणि आमचे मार्गदर्शक बनसोडे सर, अगस्ती बनसोडे सर यांचं पण मी खूप खूप आभार मानतो. कारण कसं आहे वडील जेव्हा गेले तेव्हा आम्ही अक्षरशः मोकळ झालो. म्हणजे काहीच नाही, मार्गदर्शन नाही, काहीच नाही. खांद्यावर हात ठेवणारा माणूस लागतो कोणीतरी, पण कोणीच नव्हतं. म्हणजे सगळे घरचे सुद्धा खूप उशीर आले. परंतु बनसोडे सर आणि आमचे दत्तू गायकवाडचे आज नाही, परंतु ते आमच्या म्हणजे शेवट पण आमच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत आमच्या सोबत होते. ही खूप म्हणजे आधार स्तंभच होते आमचे अशा प्रकारचे. तर त्यांना त्यांचं सगळ्यात मोठं गुण आमच्यावर आहे ते गुण भेटणार नाही आणि मी फिटू पण नाही. असंच राहावं. कारण ते फिटलं तर माणूस ते म्हणतात ना माणूस म्हणजे त्या अर्थ नसतो त्याला फिटण्याला. तर ते असंच आम्ही कोणी राहू शकतो. तर ह्या सर्वांचं आणि तुम्ही सर्व आलात या तुमच्या सर्वांचं मी सर्वशः आभार मानतो. त्या झपाट्याने सगळं पद्धत चालली आहे की मन भयभीत होतं आणि यासाठी आपल्याला अवगत नव्हता. कोणीतरी लढणारे युवक जे आहेत ते लढत आहेत, परंतु त्यांना सगळ्यांना एकत्रित करणं आणि जे काही आपल्यामध्ये आज जी एक संगता पाहिजे बहुजन समाजामध्ये ती सुद्धा दुर्दैवाची इतक्या वर्षानंतरही आपण जर एक संघ होऊ शकलो नाही आणि लोक तुम्ही आपला त्या ठिकाणी या सगळ्या सामाजिक समतेच्या वाटेवर तुम्ही आपल्याला शत्रू आहे त्या शत्रूला आपण ओळखू शकत नसतो आणि जर त्याच्यासाठी जी एक तीव्रपणे एकत्रित येण्याची गरज आहे ती आपल्याला भासवत नसेल तर मला असं वाटतं. त्यामुळे त्यासाठी आपल्याला आदरणीय कदम सरांची मदत होणार, त्यांचं सहाय्य होणार. त्यांनी स्वतः खूप जिद्दीने लढत होती माणसं, स्वतःच्या कुटुंबाची स्वतःच्या कशातच पारवत होती आणि त्याच्या मागची पिढी जर आपण पाहिजे आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबरची पिढी पाहिजे ती तर खऱ्या अर्थाने खूप घोर होती. कारण त्यांना तर कशातच त्यांना कुठलीच अनुकूलता नव्हती. प्रचंड गरिबी सर्व काही असताना सुद्धा म्हणजे मला आश्चर्य वाटतं आपण त्याच्यात थोडंसं डोकावत पाहिलं. कारण मुलांचा सत्याग्रह किती म्हणजे काय होतं त्या लोकांना काही नव्हतं. अशा काळामध्ये त्यांनी एकत्रितपणाने येऊन कोणतरी माणसांनी डोक्यात बाबासाहेबांचा साथ दिला. आज आपल्याला बाबासाहेब जसं त्यांनी दिलेलं संविधान आहे ते संविधान आहे किती आहे आपलं कवच कुंडल आहे ते आपल्याला कशा पद्धतीने पुन्हा या लोकांचा कसा आपल्याला पराभव करावा लागेल करता येईल कसा करता येईल यासाठी मला असं वाटतं खूप मोठे प्रयत्न होण्याची गरज आहे. शक्ती ते सामर्थ्य आदरणीय
कदम सरांच्या स्मृतीतून त्यांच्या आठवणीतून आपल्यामध्ये ती आठवण आपल्याला झाली पाहिजे की ज्या जिगरी लढत होते त्याच जिगरीने आपणही लढलं पाहिजे अशी स्फूर्ती आपल्या मनामध्ये निर्माण होणं हे खऱ्या अर्थाने खूप महत्त्वाचं आहे की या पुण्य स्मरणाच्या निमित्ताने पुण्यानुमोदन कार्यक्रमाच्या निमित्ताने होईल असं मला वाटतं की ते बुद्धाचा विचार आपल्याबरोबर आहे, बाबासाहेबांचा विचार, तीच आपली शस्त्र आहे, तीच आपली ताकद आहे, तेच आपलं सामर्थ्य आहे. त्याची पुन्हा आपण त्या विचारांना धारदार करण्याचं सामर्थ्य सरांच्या स्मृतीतून मिळवू अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो, अपेक्षा व्यक्त करतो. या दुःखांकित परिवारात आयुष्मती कमल गजानन कदम, अमोल गजानन कदम, अतुल गजानन कदम, मनीषा गजानन कदम, पूजा अमोल कदम, संगीता अतुल कदम, सजनराव बाबूराव कदम, सुधाकर कदम, मधुकर कदम, विनायक कदम, प्रकाश कदम, राजेंद्र कदम, पुतणे, जावई, सुना, नातवंडे यांचा समावेश आहे. तर प्राध्यापक गजानन बाबूराव तथा जी.बी. कदमसर यांचा मित्रपरिवार, सहकारी, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. संपूर्ण कार्यक्रमात प्राध्यापक जी.बी. कदम सरांच्या सामाजिक कार्याची, शिक्षण क्षेत्रातील योगदानाची आणि बहुजन समाजासाठी केलेल्या कार्याची आठवण काढत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली गेली आहे. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेरमध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044.